नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर भाग 2 मधील पाठ क्रमांक 15 एक अपूर्व सोहळा पाहणार आहोत. पेज क्रमांक 57. राज्याभिषेक का केला? रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पाडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले, शत्रूवर वचक बसला. आता रायरेश्वराच्या मंदिरात राज्याभिषेक का करायचा होता? कारण त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात काय केली होती? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती आणि ती प्रतिज्ञा घेतली आणि त्यांनी ती प्रतिज्ञा काय केली? पूर्णही केली. पण ते करत असताना त्यांच्यावर कितीतरी संकटे आली आणि त्या संकटात ते एकदम शौर्याने आणि चातुर्याने ते निघाले. त्यांच्यासोबत कोण होते? बाजीप्रभू होते, मुरारबाजी होते आणि तानाजी होते. लढता लढता त्यांच्या साथीदारांनी त्यांचे प्राणही वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले आणि शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी स्वराज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर ते केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. आता शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा स्वतःसाठी केलेला होता का? नाही. तर त्यांनी कशासाठी केलेला होता? तर या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी. तसेच काय झालं होतं? शेकडो वर्षांनंतर हा राजा भेटला होता. कारण हा राजा कसा होता? प्रजेला न्याय आणि सुख देणारा राजा होता. असा राजा महाराष्ट्रात ह्याच्या अगोदर झालेला नव्हता. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे आणि जगावर आपली वचक बसायला हवी, यासाठी राज्याभिषेक त्यांनी केला. स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. आता रायगडाची काय केली होती? राजधानी म्हणून निवड केली होती. का निवड केली होती? कारण रायगडावरून काय केलं? रायगड हा मजबूत किल्ला होता आणि तेथून काय होतं? स्वराज्यावर सगळीकडे देखरेख करणं सोयीचं होतं. त्यासाठी त्यांनी काय केली होती? रायगडाची निवड केलेली होती. तसेच शिवाजी महाराज चिपळूणला जाऊन तिथे काय केली? त्यांनी सैन्याची निवड केली आणि निवड करत असताना त्यांनी प्रतापगडावर भवानी देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊन काय केलं? त्या देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे त्या देवीला मनाने म्हणजे भक्तिभावानं त्यांनी काय केलं? त्या देवीला सोन्याचं छत्र अर्पण केलं. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान, ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे गेले. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गगाभट आले. गगाभटांचे घराणे मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमले. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, ढेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. आता बघा, शिवरायांनी काय केले? मग नंतर समारंभाची तयारी करत असताना त्यांनी काय केलं होतं? पहिले सोन्याचं काय केलं होतं? सिंहासन बनवून घेतलं आणि त्यानंतर त्याला काय केलं होतं? मौल्यवान अशी छान रत्ने बसवली होती. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान, ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामगार सगळ्यांनाच काय केली होती? आमंत्रणे दिले होते. तसेच राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी कुठून आणले होते? बघा, हे लक्षात ठेवा. काशीहून गगाभट आणले होते आणि गगाभटाचे घराणे मूळ कुठचे होते? पैठणचे होते. पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती. आता ते गगाभटचे घराणे मूळ कुठले होते? पैठणचे होते. पण ते कुठे स्थायिक झाले होते? काशीमध्ये स्थायिक झालेले होते. काशी क्षेत्रात
त्या गगाभट्टांना खूप मान होता. त्यांनी त्यांची कीर्ती ते पसरलेली होती, कारण त्याने त्यांचे काय केलं होतं, त्यांच्या ज्ञानाने ते काय केली होती, त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली, म्हणजे मनोभावे त्यांनी काय केली, राज्याभिषेकाची तयारी केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणले. सप्तगंगा म्हणजे 7 गंगा आणि समुद्र यांचे काय केले, त्यांनी पाणी आणले आणि रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमले. त्यासाठी जिकडे तिकडे काय होते, तंबू, ढेरे, रावट्या यांची गर्दी झालेली होती. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आले. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गगाभट यांच्या हातात सोन्याचे घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गगाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. आता राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. तो दिवस कसा होता, महामंगल असा दिवस होता. वाद्य वाजू लागले, गवई गाऊ लागले. सगळीकडे कसा होता, राज्याभिषेक म्हणल्यानंतर सगळीकडे आनंद होता. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले होते आणि त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गगाभट यांच्या हातात सोन्याचे घागर होते आणि त्या सोन्याच्या घागेत काय होतं, गंगा नदीचं पाणी होतं आणि समुद्राचं पाणी होतं. सप्तगंगा नदी कोणत्या येतात, गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी या 7 नद्यांचे काय होते बघा, पाणी होते. या नद्या लक्षात ठेवा. आणि नंतर त्या समुद्राचे पाणी भरलेले होते. आणि गगाभट्टांनी काय केले, गगाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून, आता त्या घागरीला किती छिद्र होते, 100 छिद्र होते आणि 100 छिद्रातून शिवरायावर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या काय झाले, पाया पडले आणि माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. शिवराय गहिवरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. आता शिवाजी महाराजांच्या आई त्यांनी काय केलं होतं, शिवाजी महाराज पोटात असताना काय केलं होतं, ते स्वप्न धरलं होतं. म्हणजे जे मनी धरलं स्वप्न ते काय झालं, पूर्ण झालं. म्हणून काय झालं, जिजामातेच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि ते आपल्या मुलानं पूर्ण केले. ह्याचा काय काय होता, त्यांना आनंद होता. माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गगाभटाने सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. आता महासाहेबाच्या भेटीनंतर शिवाजी महाराज काय झाले, त्यांच्या सिंहासनावर जाऊन बसले. त्यांच्याजवळ कोण होतं, महाराणी, त्यांच्या पत्नी महाराणी सोयराबाई व त्यांचा मुलगा कोण होते, संभाजीराजे बसले होते. अष्टप्रधान मंडळी काय झाली होती, त्यांच्या दोन्ही बाजूंनी बसली होती अष्टप्रधान मंडळी, त्यांच्या अष्टप्रधान दोन्ही बाजूंना उभे राहिलेले होते. गगाभटांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे काय केले होते, छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले होते आणि ते मोठ्याने काय म्हणाले, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्सिडेन नावाचा आपला वकील
नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. बघा, गडांगडावर काय झाले, प्रत्येक गडावर तोफा झाले. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा काय झाला होता, जय जयकार झाला होता. अशा प्रकारे हे कधी झालं होतं बघा, कोणत्या 1674 मध्ये काय झाला होता, शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. आणि त्या सालापासून शिवरायांनी काय केला, राज्याभिषेक हा शक सुरू केला. आणि शिवाजी महाराज कोणते राजा म्हणून ओळखले जाऊ लागले, कुणी शक करते राजे झाले. काय झाले, शिवाजी महाराज शक करते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशाचे वकील समारंभास हजर होते. बघा, वेगवेगळ्या देशाचे वकील काय होते, या समारंभास हजर होते, उपस्थित होते. इंग्रज आणि ऑक्सिडेन नावाचा आपला वकील काय केला होता, नजराणा घेऊन पाठवला होता. आणि हा सोहळा पाहण्यासाठी काय झाले होते, वेगवेगळ्या देशातून लोक आले होते. शिवरायांचा राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगात काय झाली होती, समजली होती. आणि शिवरायांची कीर्ती पसरलेली होती. जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.